ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. अज्ञान लक्षण भाग 9. जन्माविषयीची बेफिकिरी. ओव्या आहेत 727 ते 742. ज्ञानदेव आता अज्ञानी मनुष्य पुन्हा पुन्हा घ्याव्या लागणाऱ्या जन्माविषयी कसा बेफिकीर असतो त्याचं स्पष्टीकरण करत आहेत. आणि काही धनंजय जो गृहदेह सामग्रीय न देखे कालचेय जन्मातेग. अर्जुना, आणखी असे पहा की जो शरीर सामुग्रीच्या योगाने घर देह वगैरे पसाऱ्यात गुंतल्यामुळे मागील जन्माची आठवण ठेवीत नाही. कृतज्ञ उपकारू केला का चोरा व्यवहारू दिधला, निसुगु स्तविला विसरे जैसा. मागील जन्माला कसा विसरतो हे दृष्टांताने सांगतायत. कृतज्ञ मनुष्याचे उपयोगी पडलेले ते जसे तो विसरतो, अथवा चोराला भांडवल दिले असता तो जसा ते विसरतो, अथवा कोडग्या पुरुषाची स्तुती केली असता तो जशी ती विसरतो. ओढाळीता लाविले ते तैसेची कान पुसवोली, की पुढती ओढाळू आले सुने जैसे. कुत्रे ओढाळपणा करते म्हणून त्याचे कान व शेपूट कापून त्यास घराबाहेर हाकलून दिले तरी ते ओढाळ कुत्रे कान व शेपूट रक्ताने ओले असतानाच ते सर्व विसरून ज्याप्रमाणे पुन्हा घरात खोडी काढण्याकरता शिरते. बेडूक सापाची या तोंडी जातसे स बुडबुडी, तो मक्षिकांची या कोडी स्मरे ना काही. बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतानाही माशांचे समुदाय गिळतो, पण आपण मरतो ही आठवणही ठेवत नाही. तैसी नवही द्वारे स्रवती, अंगी देहाची लुती जिती, जेणे झाली ते चित्ती सले ना जया. त्याप्रमाणे शरीराची नाक तोंड वगैरे 9 द्वारे मळाने पाझरत असून व शरीराला झालेले कुष्ठ अंगावर प्रत्यक्ष असूनही ही स्थिती ज्या जन्माच्या योगाने प्राप्त झाली ती गोष्ट ज्याच्या अंतःकरणात चलत नाही. मातेच्या उदर कुहरी पचुनी विष्ठेच्या दाथरी, जठरी नव मासवरी उकड लाजू. आईच्या उदररूप गुहेत विष्ठेच्या थरामध्ये घालून त्या पोटात 9 महिनेपर्यंत ज्यावेळी शिजला, ते गर्भीची जे व्यथा काजे झाले उपजता, ते काहीचा सर्वथा नाठविजू. ती गर्भात असता झालेली पीडा अथवा जन्माच्या काली झालेले कष्ट ते काहीच तो मुळीच आठवत नाही. मलमूत्र पंकी जे लोळते बाळ अंकी, ते देखोनी जो न थुंकी त्रासू नेघे. विष्ठा व मूत्र यांच्या चिखलात लोळणारी मुले मांडीवर पाहून तो चिळस घेत नाही व कंटाळत नाही. कालचीना जन्म गेले पाहेची पुढती आले, ऐसे हे काही वाटले नाही जया. मागला जन्म नुकताच संपला नाही का व लागलीच पुन्हा उद्या दुसरा जन्म मिळणार असे हे काही ज्याला वाटले नाही. आणि पै तयाची परी जीविताची फरारी, देखोनी जो न करी मृत्यू चिंता. आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही. जिने याचेनी विश्वासे मृत्यू एक येथ असे, हे जयाचेनी मानसे मानी जेना. जगण्याचा त्याला इतका विश्वास असतो की येथे एक मृत्यू आहे हे ज्याच्या मनाला पटत नाही. अल्पोदकीचा मासा हे नाटे ऐसिया आशा, न वचेची का जैसा अगाध डोहा. थोडक्या पाण्यातला मासा हे पाणी आटणार नाही अशा आशेने जसा खोल डोहाला जात नाही. का गोरीची या भुली मृग व्याधा दृष्टी न घाली, गळू न पाहता गिळली उंडी मेने. अथवा पारध्याच्या गाण्याने भुलून हरणाची नजर जशी पारध्यावर जात नाही, अथवा गळास न पाहता गळास लावलेले आमिष माशाने गिळावे. दीपाची या झगमगा जाळील हे पतंगा, नेणवेची पैगा जया परी. दिव्याच्या चकाकीने हा दिवा आपल्याला जाळील हे ज्याप्रमाणे पतंगाला मुळीच कळत नाही. गव्हारू निद्रा सुखे घरात जळत असे ते न देखे, नेणता जेबी विखे राधिले अन्न. जसा एखादा मूर्ख आळशी मनुष्य निद्रेच्या सुखामुळे घर जळत असले तरी तिकडे लक्ष देत नाही, किंवा एखादा मूर्ख असा खादाड मनुष्य
विष घालून शिजवलेले अन्न असले तरी तिकडे लक्ष न देता खातो. तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूची आला असे, हे नेण्याची राजसे सुखे जोगा. त्याप्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा मृत्यूच आला आहे हे जो रजोगुणापासून होणाऱ्या सुखामुळे जाणतच नाही. ज्ञानी मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म, मृत्यू, म्हातारपण, रोग इत्यादिकांचं दुःख भोगावं लागू नये म्हणून जागरूक असतो, तर अज्ञानी मनुष्य त्याबद्दल बेफिकीर असतो. ज्ञानदेव प्रथम संसारात गुंतून वारंवार घ्यावा लागणाऱ्या जन्माविषयी त्याला कसं वाईट वाटत नाही त्याचं स्पष्टीकरण करतात. अज्ञानी मनुष्य घरदार, पैसा अडका यात पूर्णपणे गुरफटून गेलेला असतो. सुखोपभोगांच्या प्राप्तीकरता सतत झटत असतो. स्वर्गात सुद्धा उपभोग मिळावेत म्हणून प्रयत्न करणाऱ्या याला पूर्वजन्मातील दुःखाचं विस्मरण होतं. हे त्याचं विस्मरण कसं असतं त्याचे स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव दृष्टांत देतात कृतज्ञ मनुष्याचा. कृतज्ञ मनुष्य केलेले उपकार स्मरत नाही किंवा लबाड मनुष्य दुसऱ्याकडून घेतलेले ऋण विसरून जातो आणि पुन्हा परतफेड करत नाही. निर्लज्ज मनुष्य केलेली स्तुती विसरतो. ओढाळ कुत्र कान आणि शेपूट कापून हाकलून लावलं तरी जखम बरी होण्याआधीच पुन्हा दारात हजर होतं. बेडूक सापाच्या तोंडात असताना सुद्धा माशा खात असतो. त्याला ही जाणीव नसते की आपणच सापाच्या तोंडात पडलेलो आहोत. तसेच ज्या जन्माच्या योगे आपल्याला इतकं दुःख भोगायला लागत आहे, नरकाप्रमाणे असणारं हे शरीर प्राप्त झालेलं आहे, हे तो विसरतो. आईच्या उदरात अंधाऱ्या गुहेत 9 महिने पिचत राहावं लागतं. देह सारा उकडून निघत असतो. पण गर्भवासाचं दुःख, जन्म घेते वेळी होणारा त्रास याचं कशाचं त्याला स्मरण नसतं. जन्माला आलेले मूल विष्ठेत मलमूत्रात लोळत असलेले पाहूनही त्याला त्याबद्दल किळस वाटत नाही. आपणही जन्म घेतल्यावर असे विष्ठेत लोळत राहू याबद्दल त्याला दुःख वाटत नाही. असा किळसवाणा जन्म, कष्टप्रद बालपण पुन्हा भोगावं लागू नये असं त्याच्या मनातच येत नाही. पुढे ज्ञानदेव अज्ञानी मनुष्य कसा मृत्यू भयाविषयी बेपर्वा असतो त्याचं वर्णन करतात. असा मनुष्य शरीराला सुख देणाऱ्या गोष्टी मिळवण्यात दंग झालेला असतो. पुढं केव्हा तरी मृत्यू येणार आहे याविषयी विचारही करत नाही. वास्तविक देह नश्वर आहे, आज ना उद्या तो जाणारच आहे. तसा इतरांचे मृत्यू अनुभवतही असतो, पण स्वतः मात्र आपल्याला मृत्यू येणारच नाही अशा थाटात वागत असतो. त्याचे हे अविचाराचे वागणे ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करतात. छोट्या डबक्यात राहणारी मासोळी हे डबके लहान असून आज ना उद्या केव्हा तरी वाळून जाईल व आपल्याला जगणे अशक्य होईल याचा विचार करत नाही. हरिण पडद्याच्या शिळेला भुलते, पण ही शीळ आपल्यासाठी काय ठरणार आहे इकडे त्याचं लक्ष नसतं. कोळी गळ टाकून बसलेला असतो, पण गळाला लावलेल्या आमिषाला मासा भुलतो. भक्षोत्तम प्रतिच्छन्नम मत्स्यो बडिशम आयसम लोभापी पाती ग्रसते नानुबंधम अवेक्षते. उत्तम भक्ष्याने वेढलेला लोखंडी गळ लोभी मासा गिळतो, तो परिणामाचा विचार करत नाही. परिणामाचा विचार न करता स्वतःचा घात करून घेणाऱ्याचा पतंगाचा दृष्टांत सुपरिचित आहे. पतंग दिव्याच्या लखलकाटानं त्यावर झेप घेतो व आपला मृत्यू आपणच ओढवून घेतो. आणखी एक मजेशीर दृष्टांत आहे आळशी मनुष्याचा. त्या आळशाला निद्रा इतकी प्रिय असते की घराला आग लागली तरी हा उठत नाही, झोपूनच राहतो. अन्नात विष आहे हे ज्याला माहीत नाही तो ते अन्न आनंदानं सेवन करतो, पण त्यामुळे आपण मृत्यूला जवळ करत आहोत हे त्याच्या गावीही नसतं. अन्नात विष आहे हे एक वेळ माहीत नसल्यामुळे त्याचा आनंद आपण समजू शकतो, पण मृत्यू आज ना उद्या आपल्यालाही येणार आहे हे माहीत असूनही अज्ञानी मनुष्य त्याबद्दल बेपर्वा असतो. वास्तविक त्यांना जीवात जीव आहे तोपर्यंतच या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, पण ते करायचे सोडून तो विषयोपभोगात दंग होऊन राहतो. ज्ञानदेव आणखी पुढेही मृत्यूविषयी अज्ञानी कसा बेपर्वा असतो त्याचं वर्णन करतात. तो भाग आपण उद्या पाहू.